नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं काव्यमनच्या आजच्या नवीन भागात खूप मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आत्ता जर मी तुम्हाला एक खूप साधा प्रश्न विचारला की तुमच्या आयुष्यातला तुमचा सगळ्यात आवडता काळ कोणता, तर मला खात्री आहे की तुम्ही एका क्षणाचाही विलंब न करता सहजपणे बालपण असं म्हणाल. बालपण हे असं वय असतं जिथे सगळं आपल्या मनासारखं घडत जातं, कसल्याही गोष्टींचा ताण नसतो आणि जर काही मनासारखं घडलं नाही तर थोडा भोंगा पसरला की आजूबाजूचे सगळे लोक आपल्या सेवेत हजर असतात. फार छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपल्याला आनंद शोधता येत असतो आणि फार मोकळ्या मनाने आपल्या मनातल्या काही गोष्टी असतात त्या आपण आईवडिलांना, बहीण भावांना किंवा मित्रांना खूप सहजपणे सांगू शकत असतो. पण जसे जसे आपण मोठे होतो तसे तसे या सगळ्या गोष्टी कुठेतरी मागे पडत जातात आणि मनातली, डोक्यातली बरीचशी जागा ही ताण तणावाने, टेन्शन्सने घेतलेली असते आणि थोडंफार आपल्या सहनशक्तीच्या बाहेर गोष्टी जायला लागल्या की आपल्याला सतत असं वाटत असतं की लहान होतो तेच बरे होतो. दिवसभर खेळ, अभ्यासाचा थोडासा ताण, सुखाची झोप, आईवडिलांचं 24 तासांचं टेन्शन, बहीण भावांचा सहवास, या सगळ्या गोष्टी खरं तर खूप प्राइसलेस आहेत. पण मोठे होऊन कुठेतरी या गोष्टी मागे पडतात. आपल्या सुखाच्या व्याख्या बदलतात, आपल्या प्रायोरिटीज बदलतात आणि खूप दुर्दैव आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आनंद शोधण्याचं आपलं राहून जातं. याच सगळ्या दुर्दैवी सिच्युएशनवरची कविता कवयित्री कविता पडवळ यांनी लिहिली आहे. कवितेचं नाव आहे बालपण देगा देवा आणि बालपणाचं खूप सुंदर वर्णन या कवितेमध्ये केलं आहे. कवितेबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे, बालपणाबद्दल बोलण्यासारखं भरपूर आहे. पण त्याआधी आपण कविता पाहूयात. कवितेचं नाव आहे बालपण देगा देवा. काय ते दिवस होते, निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपत होता. निंबोणीच्या झाडाखाली चंद्र झोपत होता. पैसा खोटा असला तरीही पाऊस मोठा पडत होता. बाहेरून आलेल्या बाबांकडे खाऊसाठी धाव होती. बाहेरून आलेल्या बाबांकडे खाऊसाठी धाव होती. खोटी का होईना पण स्वतःची आपली एक नाव होती. 1 रुपयामध्ये मिळायचा एवढा असा खाऊ. 1 रुपयामध्ये मिळायचा एवढा असा खाऊ. गोड होते आजीच्या गोष्टी दिले चिव आणि काऊ. चटईच्या छताचं सुंदर होतं ते घर. चटईच्या छताचं सुंदर होतं ते घर. अख्खं जग फिरले असते तेव्हाची झुकझुक गाडी असती तर. खोट्या पानांच्या पोळ्या आणि जेवण कधी चाखलंही नव्हतं. खोट्या पानांच्या पोळ्या आणि जेवण कधी चाखलंही नव्हतं. पण मन, समाधान आणि पोट मात्र त्यानेच भरत होतं. डोंगर का पाणी लोखंड झिमटी खेळत होतो लपंडाव. डोंगर का पाणी लोखंड झिमटी खेळत होतो लपंडाव. चोरांना पकडायला अख्ख्या गावात असे पोलिसांची धाव. डोळ्यांवर पट्टी बांधूनही आंधळेपणाची होती मजा. डोळ्यांवर पट्टी बांधूनही आंधळेपणाची होती मजा. गोट्यांमध्ये हारल्यावरच लंगडीची कावट होती सजा. पटापट दगडी रचून म्हणत असे लिंगोरचा. पटापट दगडी रचून म्हणत असे लिंगोरचा. कांदा फोडीमध्ये सतत थर रचत होते वरचा. लिंगोरचा म्हणजे इथे लगोरी या खेळाचा उल्लेख केला आहे. लिंगोरचा हा लगोरी या खेळाचा दुसरा शब्द आहे. पटापट दगडी रचून म्हणत असे लिंगोरचा. कांदा फोडीमध्ये थर रचत होते वरचा. मैदानी खेळ म्हणजे आटापिट्या, फैदे, कबड्डी आणि बिल्ले. मैदानी खेळ म्हणजे आटापिट्या, फैदे, कबड्डी आणि बिल्ले. ते दिवसच वेगळे होते जेव्हा दिवाळीत बांधत असू किल्ले. आज आठवून ते सारे सारे डोळे पाणवतात. आज आठवून ते सारे सारे डोळे पाणवतात. सगळ्यात श्रीमंत हे बालपणच होतं, आता ह्या गोष्टी जाणवतात. सगळ्यात श्रीमंत हे बालपणच होतं, आता ह्या गोष्टी जाणवतात. तर अशी ही कविता मित्रांनो कवयित्री कविता पडवळ यांनी ही कविता लिहिली होती आणि नक्की ही कविता मी कुठे वाचली हे माझ्या आत्ता लक्षात नाही आहे. पण फार सुंदररित्या बालपणाचं वर्णन या कवितेत केलं होतं आणि हे सगळं वाचून कुठेतरी मला माझं बालपण आठवलं. पण एक गोष्ट आहे, या कवितेमध्ये जितक्या मैदानी खेळांचा उल्लेख केला आहे तितके खरं तर आम्ही खेळलो नाही आहे. म्हणजे आटापिट्या, गोट्या, फैदे हे खेळ खरं तर, कांदाफोडी हे खेळ खरं तर काय आहेत, कसे खेळतात याची मला अजूनही कल्पना नाही आहे. पण एकंदरीतच या कवितेतली जी फिलिंग आहे ती फार आपलीशी करणारी फिलिंग आहे आणि ही कविता वाचून जर कोणाला आपलं बालपण आठवलं नाही तरच नवल. आजची ही कविता तुम्हाला कशी वाटली
हे तुम्ही नक्की कळवा. तुमचं बालपण कसं होतं, तुमच्या बालपणीच्या काय आठवणी आहेत त्या जर तुम्हाला शेअर करायच्या असतील तर त्याही तुम्ही शेअर करू शकता. खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही त्या लिहू शकता. आजची ही कविता, आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काव्यमन आणि कथाकथन या माझ्या 2 उपक्रमांना तुम्ही खूप सपोर्ट करताय, भरभरून साथ देताय. अशीच साथ देत चला आणि काव्यमनच्या पुढच्या व्हिडिओची नक्की वाट पहा.